नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशी पिके जात भरघोस उत्पादन देतात आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देतात. खत, औषधे आणि पाण्याचा कमी खर्च करून कोणती पिके जास्त फायदा देतात? हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या शेतीचे गणित 100% बदलू शकते. तर मुख्य प्रश्नाकडे वळूया. आज शेती करताना सर्वात मोठी अडचण कोणती असेल? साहजिकच वाढता उत्पादन खर्च, रासायनिक खतं, महागडी कीटकनाशकं आणि पाण्याचा मोठा प्रश्न. यामुळे होतं काय की हातात येणारा नफा अगदीच कमी उरतो. पण गुंतवणूक कमी ठेवूनही भरघोस नफा मिळवणं खरंच शक्य आहे का? तर हो, हे नक्की शक्य आहे. आजच्या या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे कमी खर्चाची फायदेशीर पिके, दुसरं आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीची जोड, तिसरं हवामानानुसार पिकांची अचूक निवड आणि शेवटी काही यशस्वी अनुभव आणि त्यांचं नियोजन. चला तर मग सुरू सगळ्यात करूया. आधी पाहूया कमी खर्चाची आणि फायदेशीर पिके कोणती आहेत. आता बघा, पारंपरिक पिकांना पाणी आणि खतं भरपूर लागतात, खर्चही जास्त होतो. पण त्याच्या अगदी उलट काही पिकं अशी आहेत ज्यांना आपण लो इन्व्हेस्टमेंट स्टार्स म्हणू शकतो. उदाहरणार्थ तूर, मूग यांसारखी कडधान्य किंवा हळद, आल्यासारखी नगदी पिके. ह्या पिकांना पाण्याची गरज तशी कमीच असते, पण बाजारात त्यांची मागणी नेहमीच जबरदस्त असते. पिकांची हीच योग्य निवड आपला खूप मोठा खर्च वाचवू शकते. थोडं सविस्तर सांगायचं तर तूर, मूग आणि हरभरा ही कडधान्ये कमी पाण्यात तर येतातच, पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यांच्या मुळांवर असलेल्या गाठी हवेतला नायट्रोजन थेट जमिनीत शोषून घेतात. म्हणजे बघा, खताचा खर्च वाचला आणि जमीनही नैसर्गिकरित्या सुपीक झाली. याशिवाय मका आणि शेवगा ही अत्यंत काटक पिके आहेत. आणि हो, हळद आणि आल्यासारख्या नगदी पिकांना थोडी काळजी घ्यावी लागली तरी बाजारात त्यांना मिळणारा प्रीमियम भाव नफ्याचं पारडं कायम जड ठेवतो. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीचा प्रभावी वापर. आधुनिक तंत्रज्ञान म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी खूप महागडा असेल, पण तसं अजिबात नाहीये. जमिनीसाठी सेंद्रिय खतांचा वापर, ठिबक किंवा तुषार सिंचनासारखं पाण्यासाठीचं स्मार्ट तंत्रज्ञान आणि कुठल्याही महागड्या रसायनांशिवाय एकरी उत्पादन कसं वाढवता येईल यावर दिलेला भर. हे अत्यंत साधे पण खर्चाला कात्री लावणारे हुशार उपाय आहेत. थोडक्यात सांगायचं तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त वापर करून शेती करणं. यामुळे खतांच्या आणि औषधांच्या बॅगांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च थेट वाचतो. जमीन भुसभुशीत आणि सुपीक राहते. आणि सर्वात महत्त्वाचं, या पिकाची गुणवत्ता वाढल्यामुळे बाजारात त्याला चांगली किंमत मिळते. खर्च कमी आणि भाव जास्त, हे अगदी दुहेरी फायद्याचं गणित आहे. आणि अत्यंत कळीचा मुद्दा, हवामानानुसार पिकांची अचूक निवड. आता समजा एखाद्या भागात पाणी कमी आहे, पावसाची शाश्वती नाही आणि तिथे आपण भरपूर पाण्याची गरज असलेलं पीक लावलं तर काय होईल? नक्कीच मोठं नुकसान. त्याऐवजी तिथेच मका किंवा शेवग्यासारखं काटक पीक घेतलं तर पाण्याचा ताण पडला तरी हमखास पीक हाती येतं. निसर्गाशी 2 हात करत पैसे वाया घालवण्यापेक्षा उपलब्ध हवामानाला साजेशी पिके घेणं कधीही फायद्याचं ठरतं. मग असा विचार करा, फक्त स्थानिक हवामानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण दरवर्षी आपला किती नफा गमावत असू. चुकीच्या हवामानात चुकीचं पीक घेणं ही काही साधी चूक नाहीये, तर ती एक खूप मोठी आर्थिक जोखीम आहे. आपली वर्षभराची मेहनत यात पूर्णपणे वाया जाऊ शकते. आणि खूप महत्त्वाचा भाग, यशस्वी शेतकऱ्यांचा अनुभव आणि योग्य नियोजन. एका यशस्वी शेतकऱ्याचा अनुभव इथे खूप काही सांगून जातो. ते म्हणतात, योग्य पिकाची निवड आणि रसायनांचा अगदी कमीत कमी वापर यामुळे आमच्या शेतीचं पूर्ण अर्थकारणच बदलून गेलं. कमी पाण्यात आणि सेंद्रिय खतांवर येणारी नगदी आणि काटक पिके घेणं ही आता फक्त पुस्तकातली गोष्ट राहिलेली नाही, तर ती एक अत्यंत फायदेशीर आणि वास्तवातील पद्धत बनली आहे. आणि जर हेच आपण आकड्यांमध्ये पाहायचं ठरवलं तर तो आकडा आहे तब्बल 50%. होय, तज्ज्ञांच्या आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या मते जर आपण हवामानानुसार योग्य पीक निवडलं आणि सेंद्रिय पद्धतींचा स्मार्ट वापर केला तर आपला उत्पादन खर्च थेट 50%पर्यंत खाली येऊ शकतो. आता तुम्हीच सांगा, खर्च निम्म्यावर आला तर नफा आपोआप दुप्पट होणार की नाही? मित्रांनो, योग्य नियोजन आणि योग्य पीक निवड केल्यास कमी खर्चातही शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या विश्लेषणाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हे नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि फायदेशीर शेती माहितीबरोबर. पण जाता जाता एक विचार नक्की करा,
बदलत्या आणि अनिश्चित हवामानात आपलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपण आपली पीक निवड पद्धत आजच बदलण्यास तयार आहोत का? धन्यवाद.